नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शिवकुंज ट्रेडिंग इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत आहे. तर आज मित्रांनो आपण फंडामेंटल अनालिसिस आपल्यासाठी फायदेशीर आहे का, म्हणजे आपण फंडामेंटल अनालिसिसचा वापर करून इन फ्युचरमध्ये प्रॉफिट कसं बनवू शकतो किंवा प्रॉफिट बनवू शकतो का, या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर चला मित्रांनो स्क्रीनवरती येऊया. तर बघा या ठिकाणी काय की फंडामेंटल अनालिसिस आपल्यासाठी फायदेशीर आहे का. तर मित्रांनो हो, आपल्यासाठी फायदेशीर आहे का ते आता पुढे बघूया आपण. आपल्याला जर मित्रांनो लॉंग टर्म मध्ये पैसा बनवायचा असेल तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय की फंडामेंटल अनालिसिस माहिती असणं गरजेचं आहे. लॉंग टर्म मध्ये जर आपल्याला पैसा बनवायचा असेल तर काय मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे, फंडामेंटल अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याशिवाय मित्रांनो आपल्याकडे दुसरा पर्याय असतो का, तर नाही. आपल्याला जर लॉंग टर्म मध्ये पैसा गुंतवायचा असेल तर मित्रांनो फंडामेंटल अनालिसिस केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्याच्यामुळे मित्रांनो काय होतं माहितीये की एखाद्या कंपनीबद्दल समजा XYZ कंपनी आहे आणि समजा टाटाची कंपनी घेऊया आपण. ते टाटाची कंपनी आहे, त्याच्यामध्ये मग त्या कंपनीमध्ये काय गडबडी आहे आपल्याला कधी समजणार, फंडामेंटल अनालिसिसमुळे. आणि कोणता भाव चालू आहे कशामुळे समजणार, टेक्निकल अनालिसिसमुळे. बरोबर, म्हणजे फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस जेव्हा दोन्ही एकत्र मित्रांनो होतात तेव्हा आपण काय करू, त्या ठिकाणी एक ट्रेड घेऊ. बरोबर, पण कोणता ट्रेड घ्यायचा आणि कोणत्या ट्रेडला घ्यायचं हे आपण कधी फंडामेंटल अनालिसिस बघून आणि टेक्निकल अनालिसिस चार्ट बघून आपण ठरवू शकतो. मग त्यासाठी मित्रांनो आपल्या लॉंग टर्म मध्ये पैसा लावायचा असेल तर काय फंडामेंटल अनालिसिस बघणं गरजेचं आहे. कारण आपण फंडामेंटल अनालिसिस करून आपण लॉंग टर्म मध्ये काय मित्रांनो 100% पैसा बनवू शकतो जर आपण चांगली कंपनी निवडली तर. चला आता दुसरा पॉईंट आपण बघूया. तर मित्रांनो चार्टवरती कोणता ट्रेंड चालू आहे हे समजून आपण फंडामेंटल अनालिसिस करून मार्केटमध्ये कोणता ट्रेंड येऊ शकतो याचा अंदाज लावून आपण लॉंग टर्म मध्ये पैसे गुंतवू शकतो. त्यासाठी मित्रांनो आपल्याला टेक्निकल अनालिसिस सोबत फंडामेंटल अनालिसिस करणे गरजेचं आहे. मित्रांनो आता बोललो मागच्याच पॉईंटमध्ये बघा की मित्रांनो चार्टवरती जर अपट्रेंड असेल आणि फंडामेंटल अनालिसिसमध्ये काही गडबडी असेल, समजा की XYZ कंपनी आपले शेअर प्लेज करणार असेल, म्हणजे काय करणार असेल तर उधारी देणार असेल. त्या कंपनीला पैशाची गरज आहे, ती काय उधारी देते आपले शेअर, म्हणजे त्या कंपनीकडे पैसा राहिलेला नाही. तर त्या ठिकाणी मित्रांनो काय येऊ शकतं, एक डाऊन ट्रेंड येऊ शकतो. मग त्या ठिकाणी तुम्ही अप पोझिशन घेऊ शकता का, तर नाही ना. मार्केट काय फटका होणार आहे, तिथून खाली येणार आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला XYZ कंपनी यामध्ये जर काय गडबडी वाटत असेल आणि ट्रेंड जर अपट्रेंड असेल तर त्या ठिकाणी आपण कोणती एंट्री घ्यायची, तर जोपर्यंत आपल्याला फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस दोन्ही आपल्याला समान उत्तर देत नाही तोपर्यंत आपण तिथे काय घ्यायची नाही, एंट्री घ्यायची नाही. समजलं मित्रांनो. चला आता आपण तिसऱ्या पॉईंटवर येऊया. हा दुसरा पॉईंट तुम्हाला समजला, जोपर्यंत दोन्ही आपल्याला समान भेटत नाहीत, काय फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस, तोपर्यंत आपण त्या ठिकाणी एंट्री घ्यायची नाही. ओके, चला तिसरा पॉईंट बघूया आता. मित्रांनो तुम्ही स्पेक्युलेटर म्हणजे काय मित्रांनो, आता तुम्ही हा शब्द बघत, स्पेक्युलेटर म्हणजे काय की अनुमान लावणारा. काही जण म्हणत असेल की सट्टेबाज. बरोबर ना मित्रांनो, याचे दोन अर्थ होतात, एक अनुमान लावणारा, दुसरा काय सट्टेबाज. इथे सट्टेबाज आपण अर्थ घ्यायचा नाही, इथे आपण काय घ्यायचं आहे, अनुमान लावणारा. जर मित्रांनो किंवा तुम्ही कमी कालावधीचे गुंतवणूकदार असाल, कमी कालावधीचे म्हणजे काय, 1 आठवडा, 2 आठवडे किंवा 3 आठवडे असू दे, किंवा 6 महिने, 1 महिना, 2 महिने, त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय की फंडामेंटल अनालिसिस करणे काय गरजेचे आहे. मित्रांनो तुम्ही फंडामेंटल अनालिसिस सोबत जर टेक्निकल अनालिसिसचा वापर केला तर तुम्ही त्याद्वारे शेअरमध्ये एंट्री किंवा इक्विटीचा एक निर्णय घेऊ शकता. म्हणजे तुम्ही काय की एंट्रीचा निर्णय घेऊ शकता. कोणत्या कंपनीमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची कधी मित्रांनो, जर तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करून आणि टेक्निकल अनालिसिस करून जर या दोघांमध्ये तो तुम्ही व्यवस्थित एक अनुमान लावला तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, एक बाय किंवा सेलची पोझिशन बनवून मार्केटमधून प्रॉफिट काढू शकता. त्यासाठी मित्रांनो आपल्याला या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मित्रांनो आपण फंडामेंटल अनालिसिसमध्ये मार्केटमध्ये कसं चेक करायचं असतं या सगळ्या गोष्टीवरती एक सिरीज बनवणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ बनवू ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. चला आता आपण पुढे जाऊया. एंट्री घेण्या अगोदर आपल्याला कंपनी किंवा स्टॉकवर परिणाम करणाऱ्या फंडामेंटल आणि ज्या गोष्टी असतात ना त्यांचा काय समजून घेणे गरजेचे आहे. बघा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे. एंट्री घेण्या अगोदर आपल्याला कंपनी किंवा स्टॉकवर परिणाम करणाऱ्या
फंडामेंटल ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टींना आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. कळलं मित्रांनो? म्हणजे XYZ कंपनी आहे, मग त्याच्यावर कोणता परिणाम होणार आहे, टॅक्सचा काय परिणाम होणार आहे, बरोबर मित्रांनो? जर सरकार बदललं तर काय परिणाम होणार आहे, पाऊस आला तर, वारा आला तर काय परिणाम होणार आहे, या गोष्टी मित्रांनो एखाद्या डिपेंड, म्हणजे कसं की एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड असते. मग ती गोष्ट त्या ठिकाणीवरून गेली तर दुसऱ्या गोष्टीवर काय परिणाम होईल, या गोष्टी काय मित्रांनो आपल्याला समजून घेऊन त्याच्यामध्ये काय स्टॉकमध्ये एंट्री घेणं गरजेचं आहे. असं केल्यास मित्रांनो दुबळ्या कंपन्यांमध्ये पोझिशन घेण्यापासून आपल्याला वाचता येतं. त्यामुळे आपण गुंतवणुकीवरील मार्जिन सुरक्षा वाढवतो. म्हणजे काय मित्रांनो की आपल्याला जर समजलं की XYZ कंपनी जास्त पाऊस पडला तर मित्रांनो त्या कंपनीला नुकसान होणार आहे, बरोबर ना? तर आपण पाऊस जाण्याचं वाट बघू, बरोबर? पाऊस गेल्यानंतर त्याच्यामध्ये एंट्री घेऊ. म्हणजे का की आपल्याला चांगल्या भावाला भेटेल, बरोबर ना? चांगल्या भावाला भेटेल ती कंपनी. तसंच मित्रांनो आपल्याला जर समजलं की फंडामेंटल अनालिसिसवर कोणत्या गोष्टी परिणाम करणार आहेत ते जर आपल्याला आधीपासून माहिती झालं तर आपण काय करू, त्या ठिकाणी त्या गोष्टींना अवॉइड करू व त्या सगळ्या गोष्टी मिळून एक चांगली कंपनी बनेल. म्हणजे काय की ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी अवॉइड करू. समजा XYZ कंपनीमध्ये हे मुद्दे आपल्याला नको आहेत, मग त्या गोष्टी काय करू, आपण अवॉइड करू, सोडून देऊ. ही कंपनी मला नको. मग हे सगळे मुद्दे मित्रांनो बरोबर असतील की ही कंपनी एकदम परफेक्ट आहे आपल्या इन्व्हेस्टिंगसाठी, दुसरी XYZ, मग त्या कंपनीमध्ये आपण काय करू, इन्व्हेस्ट करू, जेणेकरून आपल्याला त्या कंपनीवर प्रॉफिट भेटेल. म्हणजे आपण दुबळ्या म्हणजे काय की ज्या चुकीच्या कंपनी आहेत ज्या आपल्याला लॉस देऊ शकतात त्या कंपनीपासून आपण लांब राहू आणि चांगल्या कंपनीला आपण काय पिक करू. म्हणजे काय घेऊ, त्याला बाय करू किंवा काय तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत त्या ठिकाणी आपण एंट्री घेऊन त्याच्यातून प्रॉफिट काढू. समजलं मित्रांनो? तर आता मी एक ना म्हणजे वॉरन बफे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, बरोबर? तर त्यांनी एक मित्रांनो काय की कविता लिहिली 4 ओळीची. योग्य कंपनीचे शेअर खूप चांगल्या भावाने खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर योग्य भावाने खरेदी करणे खूप चांगले असते. म्हणजे काय मित्रांनो की XYZ कंपनी आहे, मग त्या कंपनीचा भाव आहे 500 रुपये. तर मित्रांनो तुम्ही त्याला 400 रुपये जायला वाट बघाल का? तर चांगली कंपनी मित्रांनो काय होते, अप डाऊन होत राहतं. मार्केट कधी वरच्या साईडला सरळ एका रेषेमध्ये जात नाही. पण मित्रांनो काय की चांगल्या भावाला आपल्याला समजा 500 रुपयाला आपण शेअर घेतला, XYZ चांगली कंपनी आहे, तर मित्रांनो तो भाव कधीही चांगलाच असतो चांगल्या कंपनीचा. समजलं? चांगल्या कंपनीचा तो भाव काय असणार, चांगलाच असणार आहे. ओके, म्हणून आपण चांगल्या कंपनी शेअर महाग घेतोय स्वस्त घेतो हे डिपेंड त्या कंपनीवरती असतं. जर चांगली कंपनी असेल तर आपण 500ला घेतो, तो महाग होत नाही. त्या कंपनीसाठी तो भाव काय मित्रांनो असतो, चांगला असतो. समजलं मित्रांनो? तर हे फक्त मित्रांनो काही पॉईंट होते जे आपण आता कव्हर केलेत. आपण हळूहळू फंडामेंटल अनालिसिसमध्ये यायचं आहे पूर्ण. त्याच्यावरती आपण एक सिरीज बनवणार की फंडामेंटल अनालिसिस करून तुम्ही प्रॉफिट कसं काढू शकता, म्हणजे कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कसं करू शकता. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण फंडामेंटल अनालिसिस असू दे, टेक्निकल अनालिसिस असू दे, कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न या गोष्टीवरती आपण व्हिडिओ बनवतो, बरोबर ना? तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नक्की मित्रांनो याच्यातून मदत भेटेल आणि एज्युकेशनमधून याच्यातून तुम्ही शिकून स्वतः स्टडी करून व्यवस्थित शेअर मार्केटमधून प्रॉफिट काढू शकता. धन्यवाद मित्रांनो. भेटूया.